नमस्कार. अनुभूतीच्या एकाग्रता साधताना अ जर्नी फ्रॉम डिस्ट्रॅक्शन टू कॉन्सन्ट्रेशन या यूट्यूब लाईव्ह कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मी अनुभूतीच्या टीम बरोबर आज एकाग्रता साधताना या विषयावरती एक सेशन कंडक्ट करणार आहे आणि त्याची टॅगलाईन आहे अ जर्नी फ्रॉम डिस्ट्रॅक्शन टू कॉन्सन्ट्रेशन. ऐकूनच किती छान वाटतं ना, अ जर्नी फ्रॉम डिस्ट्रॅक्शन टू कॉन्सन्ट्रेशन. तर मित्रमैत्रिणींनो, हे जितकं नाव ऐकायला किंवा ही टॅगलाईन ऐकायला जितकी छान वाटते ना, तेवढं पुढच्या 1-1.5 तासात आम्ही जे शेअर करतोय ते तुम्ही जर आचरणात आणलं तर तुम्हाला याच्यापेक्षा खूप जास्त छान वाटेल, याची मी तुम्हाला खात्री देतो. तर ह्या कार्यक्रमाचा मूळ उद्देश काय आहे किंवा आम्ही हा कार्यक्रम का करतोय? तर उद्या 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे आणि त्यानिमित्त आपण काहीतरी एक कार्यक्रम करावा जो या योग दिवसाशी रिलेटेड असेल आणि म्हणूनच हा कार्यक्रम आज आम्ही करतोय. त्यात अजून एक गोष्ट झाली की गेले 2.5-3 महिने टीम अनुभूती एक खूप छान प्रोजेक्टवर काम करते. तुमच्यातल्या काही जणांना माहिती पण असेल, कदाचित तुमच्यातल्या काही जणांनी त्यात पार्टिसिपेट पण केलं असेल. काही जणांनी हे जे आम्ही वेगवेगळे प्रोग्राम्स कंडक्ट करतोय त्यातले कुठले प्रोग्राम अटेंड केले असतील. तर हे प्रोजेक्ट होतं अवर एक्सपेरिमेंट्स विथ कॉन्सन्ट्रेशन. ओके. आता याच्यावरूनच तुम्हाला कळलं असेल की कॉन्सन्ट्रेशनवरचं मी एक प्रोजेक्ट केलं. तर मित्रमैत्रिणींनो, ह्या प्रोजेक्टमधनं अनुभूती टीमला बरंच काही मिळालंय आणि अक्षरशः अनुभूती टीम मधली मुलं ते सांगताना भरभरून सांगतायत की आम्हाला जे काही मिळालंय ते तुम्हाला पण प्राप्त व्हावं अशी प्रत्येकाला इच्छा निर्माण झाली आहे. आणि म्हणून अनुभूतीची टीम कार्यक्रमांवर कार्यक्रम, इव्हेंट्सवर इव्हेंट, सेशन्सवर सेशन सध्या कंडक्ट करते. कारण हे आपण आजपर्यंत ऐकलेलं खूप वेळा असतं, पण जेव्हा आपण त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेतो तेव्हा आपल्याला वाटतं अरे हे जगात सगळ्यांनीच केलं पाहिजे. आणि तशीच सध्या टीम अनुभूतीची अवस्था झाली आहे. तर 10 आठवडे आम्ही एक प्रोजेक्ट केलं आणि त्यामध्ये साधारण 10 ऍक्टिव्हिटीज आम्ही 10 आठवडे केले. प्रत्येक आठवड्याला एक ऍक्टिव्हिटी आणि साधारण 7 दिवस एक ऍक्टिव्हिटी करायची. पुढच्या आठवड्यात परत दुसरी ऍक्टिव्हिटी आणि त्याचा रेकॉर्ड मेंटेन करायचा. म्हणजे दररोज आपण ही ऍक्टिव्हिटी केली का? त्यात आपल्याला आपल्यामध्ये काही सेशनमध्ये त्या ऍक्टिव्हिटी करताना काही ऑब्झर्वेशन्स असतील आपली, तर तीही नोंदवायची. अशा पद्धतीने आम्ही 10 आठवडे 10 ऍक्टिव्हिटीज केल्या. कधी काही ऍक्टिव्हिटीज करताना खूप चॅलेंजेस आली, काही ऍक्टिव्हिटीज करताना आपण ट्रान्सफॉर्म होतोय असंही फिलिंग आलं. आणि त्याचबरोबर अटेन्शन स्पॅन आणि आम्ही शॉर्ट टर्म मेमरीची एक असेसमेंट केली या ऍक्टिव्हिटीज सुरू करण्यापूर्वी. आणि या ऍक्टिव्हिटीज 10 आठवडे झाल्यावर ही शॉर्ट टर्म मेमरीची असेसमेंट आणि अटेन्शन स्पॅनची असेसमेंट कंडक्ट करण्याची प्रोसेस पण सुरू आहे. तर ते किती वाढलं याचाही आम्ही अंदाज घेतोय. पण हे करतानाच आम्हाला जे काही मिळालंय ना ते आम्हाला जगाबरोबर शेअर करायचं आहे आणि समाजाला याचा फायदा व्हावा असं आम्हाला वाटतंय. आणि म्हणून हा आजचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे. तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण एक ऍक्टिव्हिटी करायची. एक अशी ऍक्टिव्हिटी आहे ज्याच्यात थोडंसं व्हिज्युअलायझेशन मी तुम्हाला करायला लावणार आहे. आणि ही ऍक्टिव्हिटी करताना तुम्ही सगळ्यांनी मनापासून ही ऍक्टिव्हिटी करा. आजूबाजूचं जे काही आहे ते बंद करा आणि तुम्ही सगळ्यांनी ही ऍक्टिव्हिटी फॉलो करायला सुरुवात करा. तन्मय, अमिषा, तुम्ही पण ही ऍक्टिव्हिटी करा बरं का. तर सगळ्यांनी डोळे मिटा, ताठ बसा, खोल श्वास घ्या, रिलॅक्स व्हा एकदम, पण श्वास खोल घेत राहा. आता असं समजा की तुम्ही समुद्र किनारी बसला आहात. वाळूवर छान शांतपणे बसून राहिला आहात आणि सूर्यास्त होतोय. पिवळा, ऑरेंज कलरचा, थोडासा लाल भडक असा सूर्य
समुद्राच्या किनारी किंवा सपलीकडे मावळताना आपल्याला दिसतोय. खूप छान वाऱ्याची झुळूक येते, पक्ष्यांचा किलबिलाट सुरू आहे. समुद्र किनारी कोणीच नाही, फक्त तुम्ही आहात. ही शांतता फील करा. सूर्य हळूहळू मावळतोय, हे फील करा. सूर्य मावळतोय हे फील करा. वाऱ्याची झुळूक छान येते. सूर्य आता मावळलेला आहे आणि तुम्हाला जेव्हा डोळे उघडावेसे वाटत असतील तेव्हा हळूहळू डोळे उघडले तरी चालते. सूर्य मावळताना मध्येच मोबाईलची रिंग ऐकू आली ना. काही जणांनी डोळे उघडून पण पाहिले असतील. सुदैवाने आमच्या जुईताई, अमिषा आणि तन्मयनी ते उघडले नाही. तर थोडक्यात ज्यांनी डोळे उघडून पाहिले आहेत त्यांच्यासाठी हे डिस्ट्रॅक्शन होतं. हे डिस्ट्रॅक्ट झाले सगळेजण, बरोबर. तर दिवसभरात अनेक वेळा आपण अशी अनेक कामं करत असतो आणि आपण अनेक वेळा असे डिस्ट्रॅक्ट होत असतो. मग आपल्याला डिस्ट्रॅक्शनची काय काय कारण असतात? तर जसे आता ही मोबाईलची रिंग वाजली ते असतं, सोशल मीडियावरचे मेसेजेस असतात, व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम, ज्याच्यावर तुम्ही आहात ते असू शकतात. त्याचप्रमाणे टीव्ही सिरियल्स, अजून काही नवीन हल्ली वेगवेगळे नेटफ्लिक्स आणि ह्या ज्या सिरियल्स आहेत ते पण असू शकतं डिस्ट्रॅक्शन. गॉसिप, निगेटिव्ह थॉट्स, अनेक गोष्टींमुळे आपण सातत्याने डिस्ट्रॅक्ट होत असतो. ओके. तर आता हे डिस्ट्रॅक्शन म्हणजे काय? ठीक आहे. तर डिस्ट्रॅक्शन म्हणजे मन विचलित होणं, असं आपण त्याला मराठीत म्हणू शकतो. मन विचलित होणं म्हणजे डिस्ट्रॅक्शन. आता मन विचलित केव्हा होतं? जेव्हा ते अस्वस्थ असतं, अस्थिर असतं, तेव्हा मन हे डिस्ट्रॅक्ट होतं. अस्वस्थ, अस्थिर मन कुठेच स्थिर होऊ शकत नाही. ओके. आणि ते सतत भरकटत राहतं. जेव्हा हे सतत भरकटत राहतं तेव्हा ते कुठल्याही गोष्टीवर एकाग्र होऊ शकत नाही. अशा मनालाच आपण चंचल मन म्हणतो आणि थोडक्यात ह्या मनाची एकाग्रता कमी असते. ठीक आहे. आता जर अस्वस्थ मन स्वस्थ करण्यासाठी आपण प्रयत्न केले नाही तर काय होतं? दिवसेंदिवस आपलं अस्वस्थ मन अधिक अस्वस्थ व्हायला लागतं आणि त्याचबरोबर दिवसेंदिवस आपली एकाग्रता कमी व्हायला लागते. जितकं मन अस्वस्थ अधिक तितकी एकाग्रता कमी, बरोबर. तर हे का घडलंय? तर आपली लाईफस्टाईल बदलली आहे त्यामुळे घडतंय. आपली स्क्रीनचा वापर अशक्य प्रमाणावर वाढलाय. म्हणजे हा कार्यक्रम कदाचित आम्ही फेस टू फेस घेऊ शकलो असतो किंवा घेतला असता, तो आज आपण सगळे स्क्रीनवर भेटतोय. तर आता हे काही कार्यक्रम असतात, म्हणजे आता हा आमच्यासाठी आवश्यक आहे आणि तुम्ही मनापासून एन्जॉय केला तर तुमच्यासाठी हा आवश्यक आहे. पण असे अनावश्यक पण आपण अनेक गोष्टी या स्क्रीनवर करत असतो आणि त्यामुळेच आपलं डिस्ट्रॅक्शन डे बाय डे हे वाढत चाललेलं आहे.
ओके. आणि डिस्ट्रॅक्शन वाढलं म्हणजे अनेक वेळा पालक मुलांबद्दल तक्रार करतात की माझं मूल हे फार चंचल आहे, त्याची एकाग्रता कमी आहे आणि त्याची सतत तक्रारच करत बसतात. आणि अधिकाधिक ओरडल्यामुळे त्या मुलाचं मन अधिकाधिक अस्वस्थ होतं आणि अधिकाधिक अस्वस्थ होतं, त्यामुळे अधिकाधिक त्याचं अटेन्शन स्पॅन कमी व्हायला लागतं. सो जर आपल्याला एकाग्रता वाढवायची आहे तर हे त्याचं सोल्युशन नाहीये. तर त्याचं सोल्युशन आहे एकाग्रता वाढवणं, म्हणजे डिस्ट्रॅक्शन कमी होईल. त्याला ओरडल्याने त्याचं डिस्ट्रॅक्शन हे अटेन्शन स्पॅन कमी आहे हे बोलल्याने त्याचं कधीही अटेन्शन स्पॅन वाढणार नाही. इथे एक मी तुम्हाला जुनी एक गोष्ट सांगतो जी पूर्वी वाचली होती आम्ही. ह्याचा थोडाफार सायंटिफिकली ती प्रूव्हन आहे का मला अजिबात माहित नाही, पण गोष्ट खूप छान आहे आणि रिअल लाईफ मध्ये घडलेली आहे. ओके. एक सर्कस मध्ये एक वाईल्ड अॅनिमल्सला कंट्रोल करणारा किंवा हँडल करणारा जो काय रिंग मास्टर, जो रिंग मास्टर असतो, एक तसा एक रिंग मास्टर होता. त्याचं नाव होतं क्लाइड बिट्टी. ओके. क्लाइड बिटी असं त्याचं नाव होतं. तर हा बाबांनी या सर्कशीमध्ये वाईल्ड अॅनिमल्सला हँडल करण्यामध्ये क्रांती केली. काय होतं की ह्याच्या आधी अनेक रिंग मास्टर हे वाईल्ड अॅनिमल्सनी अटॅक केल्यामुळे मरायचे. पण ह्यांनी एक छोटीशी त्यात गोष्ट इन्व्हॉल्व केली आणि त्यानंतर वाईल्ड अॅनिमल्सच्या अटॅकमुळे रिंग मास्टर मरण्याचं प्रमाण अगदी निग्लिजिबल झालं. तर त्यांनी काय केलं, त्यांनी तुम्ही नेहमी जर आता ही जी तरुण पिढी आहे त्यांना कदाचित माहित नाही, कारण आता वाईल्ड अॅनिमल्स अलाउ करतच नाहीत सर्कसीमध्ये. त्यापेक्षा त्यांना माणसं जास्त प्रिफर करतात. पण मला असं वाटतं की ज्यांनी 90s मध्ये सर्कस पाहिली असेल त्यांच्यासाठी ही खूप छान गोष्ट त्यांना आठवत असेल. जेव्हा रिंग मास्टर यायचा ना तेव्हा त्याच्या एका हातात चाबूक असायचा आणि इथे खुर्ची असायची. ज्यावेळी वाईल्ड अॅनिमल्स येतील तेव्हा हा जो रिंग मास्टर आहे तो चापूक हलवत बसायचा आणि ती खुर्ची आहे ती वाईल्ड अॅनिमलच्या तोंडासमोर न्यायची. ओके. आता मला कित्येक वर्ष आणि तुमच्यापैकी पण अनेकांना कित्येक वर्ष हे वाटत असेल किंवा आजपर्यंत हे वाटत असेल की चापकाच्या फटकाऱ्यामुळे तो वाईल्ड अॅनिमल कंट्रोल होतो. तर हे असं नाहीये. तर तो वाईल्ड अॅनिमल जो आहे, कुठलाही वाघ सिंह जो आहे ना, तो जेव्हा हा आपला रिंग मास्टर जेव्हा खुर्ची त्याच्या समोर नेतो तेव्हा हा जो सिंह वाघ असतो तो त्या 4 पायांकडे बघायला लागतो, खुर्चीच्या 4 पायांकडे बघतो. आणि जेव्हा तो 4 पायांकडे बघतो तेव्हा त्याला फोकस करता येत नाही. ओके. आणि त्या प्राण्याला फोकस करता येत नसल्यामुळे तो डिस्ट्रॅक्ट होतो. आणि तो डिस्ट्रॅक्ट झाल्यामुळे काय होतं, तो जागच्या जागी फ्रीज होऊन जातो. तो जागच्या जागी उभा राहतो प्राणी. आणि आपण समजतोय की ह्या चाबकाच्या फटकाऱ्यावर कसा काय हा रिंग मास्टर त्याला कंट्रोल करतोय, तर तो खुर्चीवरती त्या हिंस्त्र प्राण्याला कंट्रोल करत असतो. तर मित्रमैत्रिणींनो, आपली सगळ्यांची थोडक्यात या वन्य प्राण्यांसारखीच हिंस्त्र प्राण्यांसारखीच वाईल्ड अॅनिमल सारखीच अवस्था झाली आहे. आणि हे मोबाईल, नेटफ्लिक्स आणि काय वेगवेगळ्या प्रकारचे जे डिस्ट्रॅक्शन आहेत त्यामुळे आपण जागच्या जागी फ्रीज व्हायला लागलो आहोत. आपल्याला बऱ्याच गोष्टी आकलनच होत नाहीयेत. आपण बऱ्याच गोष्टींबद्दल अवेअरच नाही आहोत आणि डिस्ट्रॅक्शन हीच आपली आता लाईफस्टाईल झालेली आहे. ओके. तर आता हे डिस्ट्रॅक्शन आपल्याला एक्झॅक्टली काम कसं करतं किंवा हे डिस्ट्रॅक्शन ची प्रोसेस कशी असते ही अधिक चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी माझ्या बरोबर जी माझी सहकारी आहे जुईताई, ती आपल्याला एक छानशी ऍक्टिव्हिटी करून दाखवेल आणि डिस्ट्रॅक्शन आपल्याला कसं अफेक्ट करतं ते पण आपल्याला ताई आता समजावून सांगेल. सो ओव्हर टू यू ताई. ऍक्टिव्हिटीच्या आधी मला थोडं डिस्कस पण करायला आवडेल. ओके. सो आता आपण जेव्हा शक्तीचा विचार करतो किंवा ताकदीचा विचार करतो तेव्हा बरेचदा फिजिकल स्ट्रेंथ बद्दल आपल्या डोक्यात येतात गोष्टी. म्हणजे आता समजा मला 25 किलोचं पोतं उचलायचंय तर मला खूप ताकद लागेल असं आपल्या डोक्यात असतं. बरोबर. पण कुठल्याही कामावर कॉन्सन्ट्रेट करायचं म्हणलं, लक्ष द्यायचं म्हणलं की खरं तर मेंदूला खूप जास्त ताकद लागत असते. पण आता ही ताकद, ही शक्ती आपल्याला दिसत नाही, त्यामुळे आपल्याला ती शक्ती लागते
ह्याच्याबद्दल आपण अवेअर नसतो, ह्याची आपल्याला जाणीव नसते. ओके. पण म्हणजे आता तसं मग बघायचं झालं तर मेंदूचं वजन हे शरीराच्या फक्त 2% आहे. शरीराच्या वजनाच्या 2% हे आपल्या मेंदूचं वजन असतं. पण आपण जे काही खातो, अन्न जे काही आपल्या शरीरात जातं, त्यातली 20 ते 30% शक्ती ही फक्त मेंदूला लागत असते. ओके. ह्याच्यावरनं आपल्याला अंदाज येईल, की मेंदू जी काही कामं करतो, ज्यातलं एक महत्वाचं काम कॉन्सन्ट्रेट करणं आहे, त्याला खूप शक्ती लागते. विचार करणं ह्या प्रोसेसला खूप शक्ती लागते. ओके. आता एका वेळेस जर ज्या आपण गोष्टी करतोय, समजा मी एका वेळेस एकाच गोष्टीवर लक्ष देतेय, तर माझ्या मेंदूची सगळी शक्ती ही त्या टास्कवर, त्या गोष्टीवर फोकस्ड असणार आहे. पण मी एका वेळेस 4 गोष्टी करायला लागले, तर तीच शक्ती त्या 4 गोष्टींमध्ये डिव्हाईड होणार आहे. तसंच मी एका वेळेस 10 गोष्टी करायला लागले, तर तीच शक्ती 10 गोष्टींमध्ये डिव्हाईड होणार आहे. आणि मी जितक्या जास्त गोष्टी एका वेळेस करीन, तितकी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक टास्क पूर्ण करण्यासाठी कमी शक्ती मिळणार आहे आणि त्या टास्कची क्वालिटी कमी होत जाणार आहे. कमी एफिशियन्सीने आपण काम करू शकणार. ओके. म्हणजे एक नेहमीच आपलं उदाहरण घेऊया. हे बऱ्याच जणांनी एक्सपिरियन्स केलेलंच असेल. समजा आपण बँकेत गेलोय, काहीतरी चौकशी करतोय आणि अचानक आता आपल्या ऍक्टिव्हिटीमध्ये जसा फोनची रिंग आली, तसा आपला फोन वाजायला लागला. पहिला स्ट्रेस आला, की अरे आज मी फोन सायलेंट करायचा विसरले. आणि मग आपण बघतो तर कामाचा फोन असतो. मग आपण बाहेर येतो आणि तो फोन अटेंड करतो. आता फोन ठेवल्यावर आपण आठवायला लागतो, की अरे ती प्रोसिजर जी त्या ताईंनी मला सांगितली होती, ती काय होती? ती आपल्याला आठवतच नसते. ओके. आणि आता परत जाऊन विचारायचं तरी पंचाईत. कारण त्या म्हणतील, "अहो मी सांगितलं ना तुम्हाला, लक्ष कुठे होतं तुमचं?" बरोबर? त्या विचारातच आणखीन एक काम आपल्याला आठवतं, की अरे बाबा चेक डिपॉझिट करायचा आहे. आणि मग चेकची स्लिप तर भरलेली आहे, पण मग चेक ड्रॉप बॉक्स कुठे आहे? म्हणून आपण शोधायला लागतो. आणि त्या विचारातच असतो आपण, की ती प्रोसिजर काय आहे? तो विचार करत असता आपण चेक ड्रॉप बॉक्स शोधत असतो आणि दिसतच नाही. मग जाऊन आपण वॉचमन काकांना विचारतो, की "काका मला चेक डिपॉझिट करायचा आहे. कुठे आहे ड्रॉप बॉक्स?" आणि ते म्हणतात, "अहो ताई, तुमच्या डोळ्यासमोर आहे. दिसत नाही का हो एवढं सुद्धा?" तर एका वेळेस आपण हे खूप कॉमनली प्रत्येकाच्या बाबतीत झालेलं असेल. तर आता ह्या उदाहरणातनं आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, की आत्ता आपण बोललो तसं म्हणजे फोनवर येणारे फोन किंवा त्यातले मेसेजेस किंवा स्क्रीन वेगळ्या प्रकारचा किंवा टीव्ही ही तर डिस्ट्रॅक्शन्स आहेच आहेत. पण मी समजा एक काम करत असताना दुसरं काम करायला लागले, तर ते दुसरं काम सुद्धा डिस्ट्रॅक्शन आहे, पहिल्या कामातलं. कारण तिथे माझी कॉन्सन्ट्रेट करण्याची शक्ती अफेक्ट होतीये, डिस्ट्रिब्यूट होतीये, डिव्हाईड होतीये आणि ज्या पोटेन्शियलनी आपण एखादं काम करू शकतो, त्याच्यापेक्षा कमी पोटेन्शियलनी आपण ते करायला लागतो. ओके? त्यामुळे आपल्याला लहानपणापासून जे सांगतात, की एका वेळेस एकच काम करा. त्याचं कारण हे आहे, की आपण एका वेळेस एकच काम केलं, पूर्ण शक्ती मेंदूची शक्ती त्या कामावर फोकस केली, की ते काम आपण नीट पार पाडू शकतो. आणि या बँकेच्या उदाहरणात तसं पाहिलं, तर 3 कामं झाली का? तर ती झाली. पण ती कदाचित 50%च एफिशियन्सीने झाली आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये जास्त वेळ वाया गेला. जे की आपण एक काम एका वेळेसच करत असलो, तर कमी वेळात काम जास्त इफेक्टिव्हली आपण पूर्ण करू शकतो. ओके. आता मी समजा लक्ष देऊन काम करत नाहीये. तर त्याचा लगेच इम्पॅक्ट कशावर होतो? तर मेमरीवर होतो. जसं त्या ताईंनी सांगितलेली प्रोसिजर फोन कॉलमुळे डिस्टर्ब झाल्यामुळे आपल्याला नंतर आठवेच ना, की काय सांगितलं त्यांनी. सो डायरेक्ट इम्पॅक्ट मेमरीवर होतो. आपल्या लक्षात राहत नाही. जे काही ऐकलेलं असतं, समजून घ्यायचा प्रयत्न केलेला असतो, शिकण्याचा प्रयत्न केलेला असतो, ते आपल्या लक्षात राहत नाही. आता लक्षात राहिलं नाही, की आपोआप स्ट्रेस वाढतो. म्हणजे आता पुन्हा त्यांना जाऊन विचारायचं, की काय करू? म्हणजे काय-काय करायला हवं मला? स्ट्रेस वाढला ना, कारण त्या ओरडतील अंगावर अशी आपल्याला कुठेतरी भीती वाटत असते. स्ट्रेस वाढला, की कॉन्फिडन्सवर परिणाम होतो. ओके. सो बरेचदा आपण जेव्हा कॉन्सन्ट्रेशनचा किंवा अटेन्शन स्पॅनचा विचार करतो, तेव्हा आपल्या डोक्यात अभ्यास एवढी एकच बाब येत असली, तरी खरं तर
कॉन्सन्ट्रेशन किंवा चांगला अटेन्शन स्पॅन असणं हे आपण दिवसात प्रत्येक जी गोष्ट करतो त्याच्यावर इम्पॅक्ट करत असतो. आणि जर ते नीट नसेल तर आपला कायम स्ट्रेस वाढत राहतो. आणि प्रत्येक वेळेस जेव्हा स्ट्रेस वाढतो तेव्हा त्याचे विपरीत परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावर होत असतात. ओके. आणि हे जर आपण त्यांच्याशी त्यांचं म्हणजे स्ट्रेसमुळे जो काही शरीरावर परिणाम होतोय तो पुन्हा दिसत नसल्यामुळे, कारण तो आतल्या आत होत असतो, आपण तो हील करण्यासाठी काहीच करत नाही. आणि मग हा ताण शरीरावर अक्युम्युलेट होत जातो, साचत जातो. आणि मग एका पॉइंटला शरीर आपलं रिबेल करायला लागतं आणि काही ना काहीतरी शारीरिक त्रास आपल्याला व्हायला लागतो. ओके. आता इथे एक आपण ऍक्टिव्हिटी करून पाहूया. माझ्याकडे हा पाण्याचा ग्लास आहे. हे आपलं मन आहे असं आपण धरू. आता क्लिअर पाणी दिसतंय, स्वच्छ पाणी दिसतंय, बरोबर. हे आपलं मन आहे. आता ह्याच्यात एखादं डिस्ट्रॅक्शन आलं, म्हणजे मी एखादं काम करतेय, माझं मन एखादं काम करतंय आणि त्याच्यात एखादं डिस्ट्रॅक्शन आलं आणि त्याच्यामुळे स्ट्रेस क्रिएट झाला. हा आपल्याला या काळ्या शाईच्या ठिपक्यात दिसतोय. ओके. आता थोड्या वेळाने पुन्हा काहीतरी डिस्ट्रॅक्शन आलं आणि स्ट्रेस आला. त्याचा पुन्हा मनावर इम्पॅक्ट होणार आहे, शरीरावर इम्पॅक्ट होणार आहे. अशी जितकी डिस्ट्रॅक्शन्स दिवसभरात आपल्या कामामध्ये येत राहतील तितकं हे पाणी काळं 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 होत जाणार आहे आणि तितका आपल्या शरीरावर त्याचा ताण येत जाणार आहे. ओके. आणि मग म्हणजे 40शी नंतर वयाच्या 50शी नंतर जे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स हल्ली मोठ्या प्रमाणावर होतात, म्हणजे मग डायबेटीस आहे, हायपर टेन्शनचा त्रास आहे, ऍसिडिटी वारंवार होणं आहे, मायग्रेन आहे, हे सगळे हा अक्युम्युलेट झालेला साचत गेलेल्या स्ट्रेसमुळे शरीर एका पॉइंटला रिबेल करायला लागतं आणि त्याचे हे सिम्पटम्स आहेत. ओके. त्यामुळे आपल्याला आजच्या आज एकाग्रता सुधारण्यावर का काम करायचंय? कारण त्याचा तब्येतीवर पण खूप चांगला परिणाम होणार आहे. म्हणजे अभ्यासावर होणारच आहे, कामावर होणारच आहे, पण तब्येतीवर पण परिणाम होणार आहे. आणि आत्ताचे न्यूरोसायन्स आणि सायकोलॉजीचे जे रिसर्च येत आहेत त्यातनं असं लक्षात आलंय की ज्या लोकांची एकाग्रता चांगली आहे, ज्यांचा अटेन्शन स्पॅन चांगला आहे, त्यांचं क्वालिटी ऑफ लाईफ हे बऱ्याच अंशी चांगलं आहे कम्पेअर्ड टू असे लोक की ज्यांचं कॉन्सन्ट्रेशन तेवढं चांगलं नाही. ओके. सो आपल्याला आनंदी आयुष्य जगायचं असेल, चांगलं आयुष्य जगायचं असेल, हेल्दी आयुष्य जगायचं असेल तर आपल्याला आपलं कॉन्सन्ट्रेशन सुधारणं खूप खूप गरजेचं आहे. ओके. आता इथून पुढे पुन्हा दादा शेअरिंग करेल. वा, छान ऍक्टिव्हिटी दाखवली ताई. आणि काही मुद्दे खूप छान मांडले. मला वाटतं काही मुद्दे अनेक आपल्या लाईव्ह प्रेक्षकांसाठी जे आता पाहतायत त्यांच्यासाठी खूप नवीन मुद्दे आज मिळाले असतील आणि नक्की ते त्यांच्या जीवनात आचरणात आणतील. तर मित्रमैत्रिणींनो, हे आम्हाला अनुभूतीतल्या हे रिसर्चेस आम्ही सतत त्याचा अभ्यास करत असल्यामुळे आम्हाला हे लक्षात आले. आणि हे लक्षात आलं की अनुभूतीत ही जी मुलं येत आहेत आणि आम्हाला स्वतःला सुद्धा अनेक असे डिस्ट्रॅक्शन त्रास देत आहेत. आणि आता डिस्ट्रॅक्शन त्रास देत आहे तर ह्याचा अर्थ डिस्ट्रॅक्शन त्रास देत आहे, डिस्ट्रॅक्शन त्रास देत आहे, डिस्ट्रॅक्शन त्रास देत आहे, याचा किती काळ जप केला तरी काहीही सुधारणा आयुष्यात होणार नाही हे रिअलाइज झालं. मग काय करता येईल? तर मग आपलं कॉन्सन्ट्रेशन आणि अटेन्शन स्पॅन हे इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला एफर्ट्स घेता येईल, आपली लाईफस्टाईल थोडीशी बदलता येईल. आणि मग म्हणून या दृष्टीने आम्ही अनेक वेगवेगळी प्रोजेक्ट्स याच्यावरसाठी सुरू केली आणि याच्यावर आम्ही ऑनगोईंग प्रोजेक्ट्स पण सुरू आहेत. तर आता डिस्ट्रॅक्शनमुळे एक्झॅक्टली काय त्रास होतो आणि अटेन्शन स्पॅन सुधारण्याच्या प्रोसेसमध्ये नक्की काय फायदे होतात हे मी तर तुम्हाला खूप सांगू शकतोच आणि आम्ही सांगणार पण आहे. पण जर आपल्याला एका तरुण मुलाकडनं हे जर त्याच्या तोंडून ऐकायला मिळालं, त्याचे स्वतःचे अनुभव, तर ते अधिक आश्वासक वाटतात, ऐकायला अधिक आनंददायक वाटतात. आणि कुठेतरी मग आपल्यालाही वाटतं, अरे मग तन्मयला जर जमू शकतंय तर मला पण जमू शकतं. म्हणून आता आपण तन्मयच्या तोंडून त्याचे सगळे अनुभव ऐकूया. थँक्यू दादा.
तर येस, बरोबर. तर डिस्ट्रॅक्शन कमी झाल्यामुळे आणि कॉन्सन्ट्रेशन, अटेन्शन स्पॅन या गोष्टी वाढल्यामुळे लाईफस्टाईल मध्ये खूप फरक पडतो. आणि याचा स्वतः मी अनुभव घेतला नाहीये, घेतोय असं मला म्हणता येईल. म्हणजे असं नाही म्हणता येणार की माझं कॉन्सन्ट्रेशन किंवा माझा अटेन्शन स्पॅन खूप जास्त अशा लेवलला आहे जिथे मी स्वतःवरती खूप प्राऊड असलं पाहिजे की हा, मी माझा जगात सगळ्यात चांगला आहे, माझ्या आजूबाजूच्या सगळ्यांमध्ये माझा सगळ्यात चांगला आहे, अशा लेवलला मी नक्की नाहीये. पण मला असं वाटतं की काही ऍक्टिव्हिटीज केल्यामुळे किंवा दादा म्हणला तसे काही प्रयोग केल्यामुळे किंवा अशा काही प्रयोगांमध्ये भाग घेतल्यामुळे मला वाटतं की ही जी प्रोसेस आहे, प्रोसेस बद्दल माझा पर्सनल अवेअरनेस खूप वाढलाय असं मला वाटतं. तर हा अवेअरनेस वाढलाय हे जेव्हा मला वाटलं पहिल्यांदा, तेव्हा ते कसं वाटलं, तर त्याच्यासाठी एक सिंपल अगदी छोटा ट्रिगर होता की माझी बहीण 10वीत आहे. सो तिला सायन्सचे ते एक्सपेरिमेंट्स वगैरे असे होते आणि 10वीत आहे म्हणजे होती, आता 10वी झाली आहे विदाऊट परीक्षा न देता. तर त्याच्यात असं तो आपली नेहमीचा तो प्रयोग होता की ते भिंग घ्यायचं आणि जिथून सनलाईट येत असतो तिथे ते भिंग धरायचं आणि मग खाली कागद ठेवायचा आणि मग भिंग धरलं की तो जो ती जी किरणं येत असतात ती आता आपल्यासाठी तो शब्द मी स्पेसिफिकली वापरायचा आहे मला, ती जी किरणं येत असतात ती कॉन्सन्ट्रेट होतात आणि तो कागदाचा ज्या पॉइंटला ती किरणं कॉन्सन्ट्रेट झालेली युथ टेकतात तो कागदाचा पॉइंट जळतो. तर आता कागदाचा पॉइंट जळणं आणि काहीतरी चांगलं होणं ही अॅनॉलॉजी खरं तर मला जोडायची नाहीये, पण मला रिझल्ट आणि प्रोसेस आणि डिस्ट्रॅक्शन ह्याबद्दल खरं तर बोलायचं म्हणून मी हे उदाहरण दिलं. तर कॉन्सन्ट्रेशन हा शब्द आपण सायन्समध्ये खूप वेळा वापरलाय शाळेत असताना, हे मला रिअलाइज झालं की कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आणा, कॉन्सन्ट्रेटेड लाईम वॉटर, कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड आणा. तर तेव्हा मला कळतं, पण ह्या सगळ्यामुळे आणि मी ज्या प्रोसेसमधून चाललोय आता त्यामुळे मला हे कळलं की कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे एक्झॅक्टली काय म्हणायचंय, त्यात सुद्धा नॉट इन दॅट ऑल्सो. तर मग मला असं वाटलं की असं सोल्युशन ज्याच्यात हायड्रोक्लोरिक ऍसिड हे इतक्या जास्त प्रमाणात आहे की त्याच्यात इतर केमिकल्स आत घुसून त्या हायड्रोक्लोरिक ऍसिडशी रिॲक्ट करूच शकत नाहीयेत. ते हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे. किंवा अशी साखर जी इतकी घातली आहे की अजून इतकी तो कॉन्सन्ट्रेटेड साखरेचा पाक झालाय की त्यामध्ये इतर कुठलं सबस्टन्स घुसून ते डिस्टर्बच करू शकत नाहीये. तर मला वाटतं ही जी प्रोसेस आहे, ज्या प्रोसेसमधनं आम्ही सगळेच चाललोय आणि आपल्याला सगळ्यांना जायचं आहे आणि जावं सगळ्यांनी असं मला वाटतं, ती प्रोसेस अशीच आहे की अशा ठिकाणी आपलं मन एकाग्र झालं पाहिजे ज्या ठिकाणी दुसरी कुठलाच एखादा थॉट, एखादी ऍक्शन, एखादी घटना आपल्याला येऊन इतकी अफेक्ट करूच शकणार नाही की जे आता मन एका ठिकाणी एकाग्र झालंय ते जे सोल्युशन क्रिएट झालंय ते कधी हलूच शकणार नाही. ते आहे तसंच तिथेच तसंच कायम राहील. त्यामुळे मला वाटतं की ही प्रोसेस माझ्यासाठी खूप इंटरेस्टिंग होती. कारण जी डिस्ट्रॅक्शन्स आहेत आजूबाजूला, होती असं नाही, आहेत आजूबाजूला, त्यांना कसं हँडल करायचं याबद्दल माझा थोडासा अवेअरनेस या प्रोसेसमध्ये वाढला असं मला वाटतं. म्हणजे मी पहिल्या दिवशी जेव्हा अनुभूतीमध्ये आलो होतो तेव्हा दादा एक वाक्य म्हणलं होतं जे मला आठवत आहे. तर ते वाक्य असं होतं की आपल्याला इमोशन्स कंट्रोल करायची नाहीये, आपल्याला इमोशन्स हँडल करायचे. तर तेव्हाच मला ते रिअलाइज झालं की ओके, की इथपासून अवेअरनेसची सुरुवात आपली नाहीये की आपल्याला एक्झॅक्टली करायचंय काय तेच आपल्याला माहित नाहीये. सो ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये, ह्या कॉन्सन्ट्रेशनच्या एक्सपेरिमेंट्समध्ये आणि त्या प्रोसेसमध्ये माझा त्या गोष्टीतला अवेअरनेस खूप वाढलाय असं मला वाटतं. की किंवा एखाद्या गोष्टीमध्ये कुठला तरी प्रयोग करून त्याच्यातनं काहीतरी रिझल्ट मिळतील याचा होप वाढलाय. किंवा ओव्हरऑल आजूबाजूला एखाद्या गोष्टीने अफेक्ट न होणं
ह्याचं सुद्धा पर्सेंटेज आधीपेक्षा जास्त झालंय. की मागच्या वर्षी कोविडमध्ये मी जेवढा अफेक्ट झालो होतो लॉकडाऊनमुळे, तेवढं ह्या मागच्या, आता लॉकडाऊनच होता, लॉकडाऊन म्हटलं नाही तरी, त्यामुळे ते जे 2 महिने होते त्यामध्ये मी एवढा अफेक्ट झालो नाही जेवढं मागच्या वेळेला कोविडमध्ये झालो होतो. कारण मला असं वाटतं की तेव्हा आपलं लक्ष ह्यावर फोकस्ड पाहिजे. हे मला ह्याबद्दल मी अवेअर होतो. जरी 24 तास नाही राहू शकलो तरी मी आता नाही राहते आणि आता मी राहतोय याबद्दलचा अवेअरनेस हा वाढला आणि त्याच्यामुळे ओव्हरऑल पीस ऑफ माइंड खूप इम्प्रूव्ह झालं असं मला वाटतं आधीपेक्षा. की शांत वाटायला लागलं, काहीतरी करावं असं वाटायला लागलं, किंवा किंवा एखाद्या वेळेला काहीतरी करू नये आणि एका जागी शांत बसून राहावं असं सुद्धा वाटायला लागलं. सो मला वाटतं की कंटेंटनेस किंवा पीसफुलनेस, पीस ऑफ माइंड हे ह्या गोष्टींमुळे वाढलं आणि ओव्हरऑल दिवसाच्या एंडला आजच्या दिवसाबद्दलचं सॅटिस्फॅक्शन हे काहीतरी पर्सेंट मध्ये आधीपेक्षा आता जास्त आहे. जे अजून खूप जास्त करायचं आहे मला स्वतःबद्दल आणि प्रत्येकानेच ते करावं असं मला वाटतं. थँक्यू. वाह, फारच छान तन्मय. तुझा अनुभव ज्या पद्धतीने तू सांगितलास, तर तुझा अनुभव सांगताना मी एकही क्षण डिस्ट्रॅक्ट झालो नाही याची मी तुला खात्री देतो. इतकं तुझं प्रेझेंटेशन कॉन्सन्ट्रेटेड होतं. सो तुझी मांडणी खूप छान होती आणि मला नक्की खात्री आहे की तुझ्या वयाच्या मुलांना तू जे बोललास ते नक्की त्यांच्या हृदयाला भिडलं असेल, मनाला भिडलं असेल आणि ते नक्की हा प्रयोग करून पाहतील असं मला वाटतं. की डिस्ट्रॅक्शन एक्झॅक्टली काय आहे आणि अटेन्शन स्पॅन काय आहे हे थोडंसं समजून घेण्याची त्यांची उत्सुकता वाढली असेल. तर मित्रमैत्रिणींनो, मी थोडक्यात तुम्हाला ना जरा डिस्ट्रॅक्शनचं सायन्स पण सांगतो. सायन्स ऑफ डिस्ट्रॅक्शन जे आहे त्याच्यातही थोडी कल्पना देतो की एक्झॅक्टली ब्रेन मध्ये काय होतं ते थोडंसं शेअर करायचा प्रयत्न करतो. आता आपल्या ब्रेन मध्ये 2 भाग आहेत जिथे खरं मारामारी आहे. एक म्हणजे परायटल कॉर्टेक्स आणि एक म्हणजे फ्रंटल कॉर्टेक्स. म्हणजे कुठलंही डिस्ट्रॅक्शन आलं की हे परायटल कॉर्टेक्स आणि फ्रंटल कॉर्टेक्स एकदम बाया सरसावून येतात पुढे. आणि ह्यात जो जिंकतो त्याचा रिझल्ट त्याप्रमाणे येतो. म्हणजे काय, तर परायटल कॉर्टेक्स हा डिस्ट्रॅक्शनला रिस्पॉन्ड करतो. ओके, म्हणजे मगाशी मोबाईलची रिंग वाजली, डोळे उघडले, परायटल कॉर्टेक्सने रिस्पॉन्ड केलं. आता आपल्या या स्क्रीनवरचे जे आपली टीम आहे त्यांनी डोळे उघडले नाही, म्हणजे काय, तर त्यांचा जो फ्रंटल कॉर्टेक्स आहे तो म्हणाला की ही रिंग वाजली, मला काय त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाहीये. मला कुठे लक्ष द्यायचं आहे, तर मला सांगितलंय सूर्य जो मावळतोय तिथे बघ. म्हणजे त्यांचा फ्रंटल कॉर्टेक्स हा सूर्याभोवती होता आणि ज्यांचा डिस्ट्रॅक्ट झाला त्यांचा त्या रिंगटोनकडे होता. ओके, सो हे इतकं सिंपल सायन्स आहे. याच्यातली भांडण, मेंदूतल्या 2 भागातली भांडण, परायटल कॉर्टेक्स आणि फ्रंटल कॉर्टेक्स. तो फ्रंटल कॉर्टेक्स हा अटेन्शन स्पॅनला रिस्पॉन्ड करतो. म्हणजेच काय, जे आपल्या कॉग्निटिव्ह ॲबिलिटीज आहेत, अटेन्शन स्पॅन, कॉन्सन्ट्रेशन, ग्रास्पिंग, मेमरी, हे सगळं फ्रंटल कॉर्टेक्स थ्रू आपण हँडल करतो, कंट्रोल करतो. सो आता मग आपल्याला या फ्रंटल कॉर्टेक्सची क्षमता वाढवायची, कॅपॅसिटी वाढवायची आहे, त्याची ताकद वाढवायची. म्हणजे जसं आजकाल बरेच जण जिम मध्ये जातात आपले मसल स्ट्रॉंग करायला, तर तसंच हा जो फ्रंटल कॉर्टेक्स हा एक मसल आहे असं कन्सिडर करून त्याची ताकद वाढवायची. तर आम्ही नेहमीच सांगतो त्याची ताकद वाढवण्यासाठी आपण नेहमी व्यायाम केला पाहिजे, न्यूट्रिशियस फूड खाल्लं पाहिजे, प्राणायाम, ध्यानधारणा केली पाहिजे. त्याचबरोबर अजून एक ऍक्टिव्हिटी मी तुम्हाला सांगतो जी तुम्ही दररोज केली पाहिजे. तर थोडक्यात त्यांनी काय होतं, अटेन्शन स्पॅन म्हणजे काय हे थोडक्यात सांगतो. अटेन्शन स्पॅन म्हणजे जिथे मी फिजिकली आणि मेंटली आहे अशी गोष्ट. ओके, म्हणजे फिजिकली मी आत्ता इथे प्रेझेंट आहे, हे सेशन ऐकतोय, आणि मेंटली पण इथेच आहे का, आता पोहे झाले का हे जर मी बघत असेल तर माझं लक्ष अर्ध पोह्यांमध्ये, कारण आता तीच वेळ आहे म्हणून म्हणतोय की अर्ध लक्ष पोह्यांमध्ये आणि अर्ध लक्ष इथे. म्हणजे मी फिजिकली अर्धा इथे आणि मेंटली अर्धा पोह्यांमध्ये. तर आपल्याला हे जरा ब्रेक करता आलं पाहिजे की मी फिजिकली इथे आणि मेंटली इथे. जेव्हा मी पोहे खाईन तेव्हा 100% पोहे खाईन, तेव्हा माझं लक्ष दुसरीकडे कुठेही नसेल.
हे जेव्हा मला जमेल तेव्हा माझा अटेन्शन स्पॅन चांगला आहे आणि माझं डिस्ट्रॅक्शन कमी आहे. सो आता जर तुम्हाला पोहे खुणावत आहेत तर पोहे हे डिस्ट्रॅक्शन आहे. ओके, तर हे आपल्याला लक्षात घ्यायला हवं. मग हे करण्यासाठी काय काय करू शकतो? तर बॅक टू बॅक वर्क करत असतो ना सतत, तर ते बॅक टू बॅक वर्क करत राहायला हरकत नाही. पण ते जे मी स्ट्रेस घेऊन करतोय, म्हणजे माझा हातातलं काम चालू असताना माझा विचार पुढच्या कामाचा आहे. ओके, हे जे आहे ना, हे माझ्यामध्ये खूप स्ट्रेस निर्माण करतं आणि हा स्ट्रेस माझा अटेन्शन स्पॅन कमी करण्यामध्ये खूप मोठं काम करतो. सर समजा मी सकाळी उठल्यावर दात घासतोय, 100% दात घासण्याकडे लक्ष द्या. आता पाणी पितोय, कधीतरी डोळे मिटून एक ग्लास पाण्याचा एक एक घोट पिऊन बघा. त्या पाण्याची जी चव तुम्हाला लागेल ना, त्याने तुमचा अंतरात्मा जो तृप्त होईल तो फील घ्या. ओके, आणि ते पाणी, ह्याला जीवन का म्हणतात ते तुम्हाला एक दिवस लक्षात येईल. तर प्रत्येक गोष्ट प्रेझेंट मध्ये राहून करायची. दिवसातली 10 पैकी 8 कामं झाली तरी चालतील, 10च्या 10 नाही कामं झाली तरी चालेल, पण ही 8 कामं करा आणि ती अशीच एन्जॉय करा. यालाच माइंडफुलनेस म्हणतात, यालाच एकाग्रता म्हणतात, यालाच अटेन्शन स्पॅन म्हणतात. ओके, आणि ह्यासाठीच एक आपल्याला आता ताई एक छोटीशी ऍक्टिव्हिटी तुम्हाला करून देईल. हार्डली 3-4 मिनिटाची ऍक्टिव्हिटी आपण सगळ्यांनी ही करायची आहे. आणि ही 3-4 मिनिटाची ऍक्टिव्हिटी केल्यावर तुम्ही मनापासून केली तर नक्की बरं वाटेल आणि तुम्हाला लक्षात येईल, जर तुम्ही मनापासून केली तर ह्या 4 मिनिटात मी किती ट्रान्सफॉर्म झालोय. ओके, फक्त 4 मिनिटं ही ऍक्टिव्हिटी मनापासून करा. सो ताई, ओव्हर टू यू. येस, ही ऍक्टिव्हिटी जी आहे ती आपण 2 भागात करणार. ओके, पहिल्या भागात 30 सेकंदांसाठी आपण डोळे बंद करायचे आहेत आणि एवढंच लक्षात ठेवायचं आहे की मला माझं मन एकाग्र करायचंय. ओके, 30 सेकंदांसाठी डोळे मिटायचे आणि मला माझं मन एकाग्र करायचं आहे. हा जितके काळ करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न करायचा. ओके, मी स्टॉप म्हणेन 30 सेकंद संपले की. सो सगळ्यांनी डोळे मिटा. स्टॉप. डोळे उघडावेसे वाटले की हळूहळू डोळे उघडायचे. ओके, आता ऍक्टिव्हिटीच्या दुसऱ्या भागाकडे जाऊया. ह्यात सुद्धा डोळे मिटायचेच आहेत आपल्याला. फक्त ही जी 3 बोटं आहेत त्यांनी आपल्या डोळ्याभोवती हलका मसाज करायचा आहे. अजिबात दाबायचं नाहीये. क्लॉकवाईज हलका मसाज डोळ्यांभोवती पुन्हा 30 सेकंदांसाठी आपण करणार आहोत. ओके, मसाज करताना फील घ्या त्या ऍक्टिव्हिटीचा. डोळ्यांना रिलॅक्स्ड वाटत असेल त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. बोटांचा चेहऱ्याला जिथे स्पर्श होतोय ते ऑब्झर्व्ह करायचं आहे. आता अँटी क्लॉकवाईज पुन्हा 30 सेकंदांसाठी मसाज करूया. फील घ्या ह्या ऍक्टिव्हिटीचा.
मसाज करणं थांबवलं तरी चालेल. आता डोळ्यांवर ज्या 3 बोटांनी आपण मसाज करत होतो, ती बोटं अलगद डोळ्यांवर ठेवायची आहेत. अंगठा कानांवर ठेवायचा आहे. आणि एक बोट पॉइंटर जे आहे, पॉइंटर फिंगर ते कपाळावर ठेवायचं आहे. आणि पुढच्या 30 सेकंदांसाठी श्वास ऑब्झर्व करूया. डोळे उघडावेसे वाटले की हळूहळू डोळे उघडले तरी चालेल. ह्या ऍक्टिव्हिटीच्या पहिल्या भागात आपण 30 सेकंदांसाठी फक्त स्वस्थ बसलो होतो, बरोबर? पण तेव्हा डोळे बंद केल्यावर तुम्हाला जाणवलं असेल की जरी आपण मन एकाग्र करायचं ठरवलं होतं, तरी ऍक्च्युली डोळे बंद केल्यावर मनात खूप विचार आले, बरोबर आहे? पण तसंच ऍक्टिव्हिटीच्या दुसऱ्या भागात जेव्हा आपण फिजिकली काहीतरी ऍक्शन करत होतो, तेव्हा त्या ऍक्टिव्हिटीकडे, त्या ऍक्शनकडे आपल्याला लक्ष देणं हे खूप सोपं गेलं. म्हणजे तेव्हा मनात फार विचार आले नसतील. ओके? तर मगाशी दादा म्हणाला तसं, की चांगलं कॉन्सन्ट्रेशन असणं म्हणजे काय? चांगला अटेन्शन स्पॅन असणं म्हणजे काय? तर मी जी गोष्ट करतेय, जी ऍक्टिव्हिटी करते आहे किंवा जिथे मी प्रेझेंट आहे, तिथेच मी फिजिकली पण आणि मेंटली पण जर प्रेझेंट असीन 100%, तर माझं कॉन्सन्ट्रेशन चांगलं आहे, असं आपण म्हणू शकतो. बरोबर आहे? तसंच दादा आणखीन एक गोष्ट म्हणला, की फ्रंटल कॉर्टेक्स हे एक मसल आहे आणि जे आपल्याला डेव्हलप करायचंय. सो जर आपण त्याच्यावर एफर्ट्स घेतले, तर आपण कॉन्सन्ट्रेशनची पॉवर डेव्हलप करू शकतो. ओके? सो आता आपण जी दुसऱ्या भागातली ऍक्टिव्हिटी केली, जिथे डोळ्याभोवती मसाज केला, डोळ्यांवर हात ठेवून श्वास पाहिला, अशा आपण जेव्हा छोट्या-छोट्या ऍक्टिव्हिटीज करू, तेव्हा आपल्या शरीराला आणि मनाला हळू-हळू एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची सवय होते. ओके? सो जिममध्ये गेल्यावर, व्यायाम केल्यावर जशी हळू मसल्स डेव्हलप होऊन मी फायनली 25 किलोचं वजन उचलू शकीन, तसंच अशा छोट्या-छोट्या ऍक्टिव्हिटीज करत आपल्याला आपल्या ब्रेनची ताकद, तन्मय म्हणाला तशी इतकी वाढवायची आहे आणि अशा लेव्हलला न्यायचंय, की कुठलीही आजूबाजूला डिस्ट्रॅक्शन्स असली, तरी आपलं ब्रेन त्यामुळे डिस्ट्रॅक्ट होणार नाही. ओके? आणि हे डेव्हलप करताना, कॉन्सन्ट्रेशन डेव्हलप करताना फिजिकली आपण ऍक्टिव्ह असणं हे खूप महत्वाचं आहे. ओके? कारण एखाद्या विचार हे आपल्याला दिसत नाहीत पुन्हा, बरोबर? ते मनातच असतात आणि ते खूप वेगाने बदलत असतात. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष आपण केंद्रित करेपर्यंत विचार बदललेला असतो आणि त्यामुळे फक्त विचार लेव्हलवर कॉन्सन्ट्रेशन डेव्हलप करणं हे खूप अवघड आहे. आणि म्हणून खूप आधीपासून म्हणजे आपल्या वेदांमध्ये वगैरे सुद्धा ज्या छोट्या-छोट्या रिच्युअल्स आहेत किंवा आपल्याला देवासमोर हात जोडून बसा, देवाचं म्हणताना हे सांगतात किंवा रोज पूजा करण्याचं रिच्युअल आहे.
हे सगळं का आहे? तर आपण जे काही काम करतोय तिथे आपण फिजिकली आणि मेंटली प्रेझेंट राहण्यासाठीचे हे एक्सरसाइजेस आहेत छोटे-छोटे. सो असे आपण नवीन-नवीन आपल्यासाठी पण एक्सरसाइजेस डेव्हलप करू शकतो आणि ते जितके आपण करत जाऊ, तितकं ओव्हर टाईम आपल्याला लक्षात येत जाईल, की आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतंय. ओके. अ, आणि जसं-जसं कॉन्सन्ट्रेशन आपलं वाढत जातं, तसं-तसं आपण जे काम करतोय ते 100% एनर्जीनी करू शकतो आणि दिवसभर आपल्याला खूप एनर्जेटिक वाटत राहतं. असं या आर एक्सपेरिमेंट्स विथ कॉन्सन्ट्रेशनच्या प्रोजेक्टमध्ये आम्हाला बऱ्याच जणांना जाणवलं, की संध्याकाळ झाली की जे दमून जायला होत होतं, ते संध्याकाळ झाली तरी आम्ही फ्रेश राहतोय, हे आम्हाला जाणवलं. तर इथे आता अमिषा जोशी जी आहे आपल्याबरोबर, ती तिचा एक्सपिरियन्स एनर्जीशीच रिलेटेड आहे. तो ती शेअर करेल. अं, मला पहिले सांगायला आवडेल, की यावर्षी मी 12th मध्ये होते आणि ह्या वर्षी माझ्या अभ्यासामध्ये किंवा डेली शेड्यूलमध्ये जो बदल आला होता, तो मी डायरेक्ट माझ्या 10th स्टँडर्डच्या बोर्डच्या वेळेस कंपेअर करते. म्हणजे 10thच्या वेळेस सुद्धा अभ्यास करायचे, नाही असं नाही म्हणजे करावाच लागायचा तो. त्यावेळेस नुसतं आई-बाबा सांगायचे म्हणून अभ्यासाला बसायचे. पुस्तक समोर असायचं. त्यावेळेस फोन नव्हता. ते चांगलं होतं एक. पण फोन नसला तरी पण मनामध्ये जे विचार असायचे, की आता अभ्यास कधी संपतोय माझा एकदाचा कधी संपला, की मला पुढे काय करायचंय? म्हणजे जेवायचंय, मग थोडा वेळ स्विमिंगला जायचंय, मग काही असेल मैत्रिणींशी गप्पा मारायच्या काही. ह्यामध्ये सतत मन असायचं आणि ते कितीही प्रयत्न केला तरी काय माहिती का पण ते कमीच व्हायचं नाही. आई-बाबा सांगायचे, की थोडा वेळ मेडिटेशन कर. पण त्यावेळेस ते असतं ना एक रेबेलियस थोडासा पण असतो, की नाही आई-बाबा म्हणतायत मी का करू? नाही करणार आहे. मी बघीन ना माझा अभ्यास होऊन जाईल माझा. म्हणून आई-बाबा कितीही सांगत असले तरी नाही ऐकायचे. मग शेवटी झालं तेच मार्क काही चांगले मिळाले नाहीत 10वी मध्ये. मग 11th स्टँडर्डमध्ये मला कळलं, की अनुभूती नावाची अशी एक संस्था आहे. जिथे हे मेडिटेशननी आपलं कॉन्सन्ट्रेशन वगैरे आपण डेव्हलप करू शकू. तर हे ज्यावेळेस कळलं त्यावेळेस पहिल्यांदा मी अशी होते, की असं काय अरे, किती बोर म्हणजे मेडिटेशन काय करायचं? पण तरी पण आई परत म्हणली, मावशीनी सांगितलं, की "आता 10वीत जे झालंय ते परत आपल्याला 12वीत व्हायला हवंय का?" मग ते ऐकल्यावरती म्हटलं, "नाही, नाही, नाही, अजिबात नकोय असं. थोडा वेळ का होईना, अर्धा तास तर आहे, करून बघूयात." म्हणून असं होऊन एनरोल झाले अनुभूतीला. अगदी आणि इतकं छान एन्व्हायर्नमेंट होतं, की नुसतं मेडिटेशन जे आपण ऐकतो, तसं अजिबात नव्हतं. मग स्टार्टिंगला थोड्या सेशनच्या आधी 10-15 मिनिटं माझ्याच एजची मुलं माझ्याशी गप्पा मारायची. मग आपण दिवसभर काय केलं, हे सांगायचं. मग हे असं करत थोडंसं इंटरेस्ट डेव्हलप झाला. मग ताई आणि दादांनी जेव्हा सांगितलं, की आता तुझी एक्झाम वगैरे सुरू होईल ना प्रिलिमची, त्यावेळेस एक्झाम द्यायच्या आधी थोडा 15 मिनिटं मेडिटेशन कर. आणि मेडिटेशन म्हणजे काय? तर ओमकार कर, भ्रामरी कर. हे तू 2-3 पेपर करता करून बघ आणि तूच तुझं बघ, की तुला किती छान वाटेल. मग ताई-दादांनी सांगितलंय म्हणल्यावरती एकदम नाही, नाही, नाही आता करायला पाहिजे, करून बघितलं पाहिजे. म्हणून केलं आणि मला दुसऱ्या पेपरनंतर सिरियसली इतका छान फरक जाणवला, की पुढचे 3 तास जे होते मनात एकही वेगळा विचार आला नाही. कंटिन्युअसली हाच आणि जो क्वेश्चन सॉल्व्ह करतीये, त्याच क्वेश्चनवरती माझं कंटिन्युअसली कॉन्सन्ट्रेशन होतं. नेक्स्ट क्वेश्चन आला, की अरे बापरे! मागच्या क्वेश्चनमध्ये काय लिहिलंय, काय झालंय? हा विचार आला नाही, जे 10वी मध्ये होत होतं. आणि असं करत-करत मग मला जाणवलं, की अरे, हे खरं जे सांगतायत, ते आपण नुसतं सांगितलं की नाही ऐकत. जोपर्यंत आपण स्वतः अनुभवत नाही, तोपर्यंत आपल्याला कळत नाही की हे खरंच किती छान आहे. तर आम्हाला जे दादांनी सांगितलं, आर एक्सपेरिमेंट्स विथ कॉन्सन्ट्रेशन, ह्यात काही 10 ॲक्टिव्हिटीज होत्या. त्यातली एक ॲक्टिव्हिटी म्हणजे त्राटकची ॲक्टिव्हिटी. ती ॲक्टिव्हिटी इतकी सुंदर आहे, की एका आठवड्यामध्ये आपला कॉन्सन्ट्रेशन स्पॅन इतका खरंच डेव्हलप होऊ शकतो, हे तर मला अजिबात वाटलं नव्हतं. आणि इतकी सोपी ॲक्टिव्हिटी आहे, काही नाही. फक्त एक पेपर आहे, त्याच्यावरती एक असा गोल काढलेला आहे. त्याच्यावरती त्या गोलावर आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचंय बास. ते करताना सुद्धा थोडासा त्रास होतो. पण आपण जर का असं आम्हाला दादा नेहमी सांगतो, की जर का ॲक्टिव्हिटी सुरू करायची कसं, तर हे मोटिव्हेशन मिळत नसेल कुठनं, तर 5 मिनिट रूल अशी एक ॲक्टिव्हिटी आहे. म्हणजे काय करायचं, तर मी 5 मिनिटं ही ॲक्टिव्हिटी करून बघते ना, काय होईल? बोर होईल, सोडून देऊ. ठीक आहे. पण ती 5 मिनिटं का होईना ॲक्टिव्हिटी केली तरी आहे. मग असंच जे ते 5 मिनिटं केली, मग 5 मिनिटाची 10 मिनिटं, 10ची 15 हे तुम्हालाच कळत नाही कधी होतात. आणि ह्या ॲक्टिव्हिटीनी आठवड्याभरामध्ये जर मला एवढा फरक जाणवत असेल,
तर तुम्ही इमॅजिन करू शकता की महिनाभर, वर्षभर केली तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन किती छान डेव्हलप होईल. आता हे आम्ही सांगतोय, अजून ताईदादांनी सांगितलं, तन्मयनी सांगितलं, हेच आम्ही सांगूच तुम्हाला. पण तुम्ही जेव्हा स्वतः ट्राय करून बघाल ना, त्यावेळेस तुम्ही स्वतः सगळ्यांना इतक्या उत्साहाने सांगाल, की तुम्हाला जाणवेल की अरे हो, हे सांगत होते, बरं झालं त्यावेळेस ट्राय करून बघितलं आणि सिरियसली स्वतःला फरक जाणवतो. आता मी तुमच्याशी एवढी जी बोलतेय, ते पण मी आधी बोलू शकत नव्हते आणि आय थिंक ह्याच्यामध्ये सुद्धा कुठेतरी कॉन्सन्ट्रेशनचा कुठेतरी नाही, खूप मोठा पार्ट आहे. कारण डिसेंबरमध्ये आमचा एक प्रोजेक्ट झाला होता अनुभूतीचा. तेव्हा सुद्धा म्हणजे माझ्या आधी खूप जण बोलले होते आणि ते जेव्हा बोलत होते, त्यावेळेस मी डिस्ट्रॅक्ट होत होते, की अरे, हा पॉइंट तर माझा पण आहे, हा पॉइंट हिने बोलला, मग आता माझ्या ह्याच्यामध्ये ते रिपीट होईल, मग ते बोर वाटेल. मग माझा पॉइंट त्याच्यामुळे मी विसरून जात होते. आता मला हे कुठे वाटतच नाही, की काय मग झाला तिने केला कव्हर पॉइंट, मग काय झालं? थोडा छोटा करीन माझा पॉइंट, पण मी मांडीन. ताईदादांची ह्याच्यात खूप मदत होती, की काही होत नाही गं, बोलून बघ, चुकशील, काय होणार आहे फार तर फार, हसतील लोकं आणि तुला काय होणार आहे? हे ज्यावेळेस असं कोणीतरी सपोर्ट करणारं असतं ना, त्यावेळेस आपला कॉन्फिडन्स खूप वाढतो आणि कॉन्फिडन्स जर का आपला वाढवायचा असेल, तर त्याच्याकरता कॉन्सन्ट्रेशनचा खूप मोठा पार्ट आहे. जर तुम्ही एखाद्या गोष्टीकडे छानपैकी कॉन्सन्ट्रेट करू शकत असाल, तर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला त्याच्याबद्दल, तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन होतं म्हणून तुम्ही कॉन्फिडेंटली त्याचं उत्तर देऊ शकाल. सो मला असं वाटतं, की कॉन्फिडन्स आणि कॉन्सन्ट्रेशन हे दोन्ही एकत्रच आपलं डेव्हलप होतं आणि कॉन्सन्ट्रेशन छान असेल, तर ऑटोमॅटिकली आपण कॉन्फिडंट होतो. तर थँक यू. एवढंच बोलायचं होतं मला. वाह! बघा, अमिषाने तुमची एनर्जी वाढवली की नाही? ताई म्हणत होती ना एनर्जीशी रिलेटेड काहीतरी, बघा एनर्जी तुम्हाला आपोआपच आली. तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की या सगळ्या ऍक्टिव्हिटीज केल्यामुळे अमिषा, तन्मय आणि अनुभूतीची खूप मोठी टीम आहे की ज्यांची खरंच एनर्जी स्वतःची वाढली आहे आणि द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, ते आता सोसायटीची एनर्जी वाढवण्यासाठी एफर्ट्स घेत आहेत. तर हा सगळ्यात मोठा मला वाटतं ह्यातला फायदा झालेला असतो. इथे मी थोडासा एक वेगळा मुद्दा आता मांडतो. अमिषा, तन्मय, तुम्ही खूप छान पद्धतीने एक्सप्रेस झाला आणि मला खात्री आहे की तुमच्या वयाच्या मुलांना नक्की हे अपील होईल आणि त्यांना या सगळ्या ऍक्टिव्हिटीज करून पाहाव्याशा वाटतील. इथे मी एक थोडस समाज लेवलवर काही बदल अपेक्षित आहे, तिथे थोडस बोलू इच्छितो आणि हे परत कॉन्सन्ट्रेशनशी रिलेटेड आहे. जेव्हा आपण सेल्फिश असतो किंवा जेव्हा आपण सेल्फ सेंट्रिक विचार करतो, तेव्हा आपल्या अटेन्शन स्पॅनवर त्याचा गंभीर परिणाम होतो. आता तुम्ही म्हणत असाल, हा बोलतोय म्हणजे काय वाटेल ते फेकतोय, याचा आणि त्याचा काय संबंध? म्हणजे आम्ही ऐकतोय म्हणून काहीही सांगायचं का? तर मित्रमैत्रिणींनो, मी हे तुम्हाला एका उदाहरणासहित सांगतो. ओके. अनुभूतीत एक दादा येतात, साधारण 40च्या आसपास आहे एज त्यांचं, आणि गेल्या वर्षी ही जी कोविडची परिस्थिती जी गंभीर होती, सुरुवातीला खरं गंभीर नव्हती, पण कोविडची एंट्री झाली भारतात, त्यानंतर हे दादा खूप पॅनिक झाले. रवी बजाज दादा जे आहेत ते प्रचंड पॅनिक झाले. अनेक कारणांसाठी, म्हणजे स्वतःला तर त्यांना भीती वाटतच होती, पण त्यापेक्षा माझी फॅमिली, तिला कोविड झालं तर काय करता येईल, माझ्या घरात माझी आई राहते जिचं वय जास्त आहे, तिला मी कोविड पासून कसं वाचवू, ह्यामुळे ते प्रचंड रेस्टलेस झाले. रात्रभर झोपायचे नाही, पॅनिक व्हायचे, सकाळी उठल्यावर फ्रेश नाही वाटायचं किंवा पलंगावरनं उठावंसच वाटायचं नाही. असे प्रचंड एक मानसिक अस्वस्थता, इमोशनली ते अनफिट होते आणि त्यांना असं भीती वाटायला लागली की आता मी डिप्रेशन मध्ये वगैरे जातो की काय, अशी एक त्यांना प्रचंड भीती वाटायला लागली. त्यानंतर त्यांनी ह्या नियमितपणे ऍक्टिव्हिटीज करायला सुरुवात केली. अनुभूतीची सगळी सेशन्स ते अगदी रिलिजियसली अटेंड करतात, फॉलो करतात. आत्ताचंही सेशन ते अगदी मनापासून ऐकत असतील याची मला 100% खात्री आहे. आणि त्यानंतर काय झालं की हळूहळू त्यांच्या मानसिकतेत बदल झाला. ह्या वर्षी त्यांना जेव्हा कोविडची सुरुवातीची लाट आली, त्यात यांना कोविड स्वतःला झाला. पण गंमत अशी झाली की यांना कोविड झाला, पण यांना जी गेल्या वेळी भीती वाटत होती ती आता भीती वाटतच नव्हती. ते इतके रिलॅक्स होते की ते म्हटले ठीक आहे, झाला कोविड तर झाला, आता त्यात काय मोठं, आता त्याच्यावर ट्रीटमेंट चालू आहे. आणि त्याप्रमाणे ते अगदी शांतपणे ते कोविडमध्ये पूर्ण
शांतपणे, म्हणजे त्यांनी 14 दिवसाच्या आत ऍक्च्युली ऑफिस पण जॉईन केलं, ऑनलाईनच ऑब्व्हियसली, पण ऑनलाईन ते काम पण करायला सुरुवात केली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे झाल्यानंतर त्यांनी ऑफिसमध्ये कोणाला तरी, त्यावेळी प्लाझ्मा थेरपी सुरू होती, तर प्लाझ्मा डोनेट केला स्वतः जाऊन. ओके, हे एक. दुसरी गोष्ट, जेव्हा त्यांच्या ऑफिसमध्ये वॅक्सिनसाठी व्हॉलेंटिअरची गरज होती, तेव्हा हे रविदादा तिथे जाऊन व्हॉलेंटिअर म्हणून त्यांनी काम केलं. ओके, जो माणूस घरात स्वतःला बांधून ठेवलेलं त्यांनी, तो माणूस आता समाजासाठी काम करायला लागला. तर ते म्हणाला हे ठीक आहे, पण ह्याचा अटेन्शन स्पॅनशी संबंध काय? तर जेव्हा ते पॅनिक होते तेव्हा बॅक ऑफ द माइंड त्यांचं सगळं लक्ष, सगळं फोकस हा मला कोरोना नाही झाला पाहिजे किंवा मला कोरोना झाला तर काय, इथे होता. त्यामुळे त्यांचा सगळा अटेन्शन स्पॅन हा त्या भीतीकडे होता. आणि ज्यावेळी ती भीती कमी झाली, स्ट्रेस कमी झाला, त्यावेळी आपोआपच त्यांचा अटेन्शन स्पॅन इम्प्रूव्ह झाला. कारण लक्ष हे कोविडवरनं आलं आणि मी काय करू शकतो इथे आलं. सो जेव्हा माझा अप्रोच जगाकडे बघण्याचा असतो, मला काय मिळेल किंवा मी याला कसा ओरबाडू शकतो, तेव्हा आपल्याला स्ट्रेस येतो. माझ्याकडे काय आहे जे मी समोरच्याला देऊ शकतो, असा जेव्हा मी विचार करतो तेव्हा कुठलाही स्ट्रेस नसतो. मग आपण पॉझिटिव्हली विचार करायला लागतो. आणि म्हणून जेव्हा माणूस सेल्फलेस काम करतो तेव्हा त्याचा अटेन्शन स्पॅन इम्प्रूव्ह होतो. आता हे झालं थिअरी. आता ह्याच्यामध्ये सायन्स पण सांगतो. म्हणजे हे न्यूरोसायन्सनी कसं प्रूव्ह केलंय, तर जेव्हा आपण दुसऱ्यासाठी काहीतरी काम करतो तेव्हा ब्रेन मधनं काही पॉझिटिव्ह न्यूरोट्रान्समीटर्स सिक्रेट होतात. ऑक्सिटोसिन हे प्रामुख्याने एक सिक्रेट होतं. त्याचबरोबर आता ही जी मुलं बोलली की मी प्राणायाम, ध्यानधारणेसारख्या ऍक्टिव्हिटीज केल्या किंवा न्यूट्रिशियस फूड खाल्लं, एक्सरसाइज केला, तर ब्रेन मधनं एंडॉर्फिन, डोपामाइन, ऑक्सिटोसिन, सेरोटोनिन अशी पॉझिटिव्ह न्यूरोट्रान्समीटर सिक्रेट होतात. आणि ती सिक्रेट झाली की आपोआपच आपलं अटेन्शन स्पॅन वाढायला मदत होते. ओके, आणि हे अटेन्शन स्पॅन वाढलं की त्यांना, आपल्याला प्रत्येकाला आपल्या कामात ते दिसतं. आणि एवढंच नाही, आपल्यात जी इतकी फेसाळलेली एनर्जी येते ती मग आपण इतरांबरोबर शेअर करायला लागतो, जी तन्मय आणि अमिषानी आपल्या बरोबर सगळ्यांबरोबर आज केली. तर थोडक्यात काय, तर सेल्फलेस सोसायटीसाठी काम केलं तर अटेन्शन स्पॅन वाढतो. हा एक नवीन, मला वाटतं बऱ्याच जणांसाठी हा नवीन थॉट असेल. तो नक्की लक्षात ठेवा आणि त्याच्यावर काम करा. ठीक आहे. आता आपण शेवटच्या 2 मुद्द्यांकडे जाणार आहोत. त्यातला एक मुद्दा आहे, कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला पहिलं आपलं डिस्ट्रॅक्शन ओळखता आलं पाहिजे. हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. हा आपल्याला डिस्ट्रॅक्शन ओळखता आलं पाहिजे, कारण आपल्याला डिस्ट्रॅक्शन ओळखता येत नाही आणि म्हणून आपल्या अटेन्शन स्पॅनवर परिणाम होतो. तर मगाशी जेव्हा सूर्य मावळत होता तेव्हा मोबाईल रिंग वाजली, तेव्हा कोणीतरी मनात शिव्या पण घातल्या असतील की ह्यांनी कार्यक्रम अरेंज केलाय आणि यांना फोन नाही का बंद ठेवता येत. ओके, तर फोन हे एक डिस्ट्रॅक्शन आणि तुम्ही जी शिवी घातली ते दुसरं डिस्ट्रॅक्शन. ओके, सो हे डिस्ट्रॅक्शन आहे. सो माझ्या आयुष्यात काय काय डिस्ट्रॅक्शन आहे? फोन कॉल्स, व्हॉट्सअपचे मेसेजेस, निगेटिव्ह थॉट्स, सोशल मीडिया, कोणीतरी भांडण करतंय आणि मी तिथे गरज नसताना लक्ष घालतोय, कोणीतरी मला काहीतरी बोललं, मी त्याला रिॲक्शन देतोय, डिस्ट्रॅक्शन आहे. गॉसिप करणं, हा असाच आहे, तो तसाच आहे, हा असाच वागतो, तो तसाच वागतो, हे सगळं जे आहे हे डिस्ट्रॅक्शन आहे. हे पहिला आयडेंटिफाय करा. आता हे आयडेंटिफाय का करा? कारण या गोष्टी माझं अटेन्शन स्पॅन कमी करतायत, म्हणजेच माझी एनर्जी कंझ्युम करतायत. ठीक आहे. माझ्या ब्रेन मध्ये जो ग्लुकोज आहे तो मी माझ्या कामासाठी वापरावा का लोकांची भांडणं ऐकण्यात घालवावा? कोणीतरी काहीतरी व्हॉट्सअपवर टाकलेलं आहे ज्याचा माझ्या आयुष्यात काही संबंध नाही, ते वाचण्यात घालवावा, किंवा कोणीतरी मला काहीतरी निगेटिव्ह बोललंय, कॉमेंट केलंय, त्याच्यासाठी माझ्या मेंदूची एनर्जी घालवावी का? तर ती जी माझी एनर्जी मी तिथे इन्व्हेस्ट केली, म्हणजेच वेस्ट केली,
तर माझं आयुष्याचं नुकसान होणार आहे. मग माझी एनर्जी मला कुठे इन्व्हेस्ट करायची आहे? तर मला ती न्यूट्रिशियस फूड मध्ये, कारण त्यातनं माझी एनर्जी वाढणार आहे. एक्सरसाइज केला माझी एनर्जी वाढणार आहे. मी ह्या ऍक्टिव्हिटीज केल्या, प्राणायाम, ध्यान, धारणा, एनर्जी वाढणार आहे. मी दुसऱ्याला मदत केली तर ती खूप मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. कारण जर मी एक माणूस 10 माणसांसाठी काहीतरी पॉझिटिव्ह करतोय तर तिथनं 10 जणांकडून माझ्याकडे पॉझिटिव्ह वेव्ह येतात. म्हणजे जी माझी एक्स एनर्जी असते ती 10x एनर्जी होते जेव्हा मी दुसऱ्यासाठी काहीतरी करतो तेव्हा. सो माझी अशी एनर्जी वाढवण्यावर मला काम करायचं. ओके, जसं, आणि मग ती मी कुठे युटिलाइज करायची, कुठे इन्व्हेस्ट करायची याबद्दल डे बाय डे मी अवेअर व्हायला लागतो. ओके, आणि ते अवेअर झालो की माझी सकाळी 6 वाजता जी ऊर्जा असते तशीच जशी आता जुईताई, तन्मय आणि अमिषाची रात्री 9 वाजता एनर्जी आहे ती तशीच राहते. कारण आता एनर्जी डिस्ट्रॅक्शन मध्ये जात नाही. एनर्जी नको तिथे, आपण ज्याला मराठी भाषेत नाक खुपसायला जात नाही. त्या एनर्जी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करते आणि त्यामुळे ती वाढत जाते. ओके, सो आम्ही हे जे सांगतोय ते फक्त कुठेतरी कोणीतरी अनुभवलेला आहे म्हणून नाही आहे. ही कोणाची तरी दुसऱ्याची फिलॉसॉफी आम्ही टेम्पररी बोलण्यासाठी वापरत नाहीये. आम्ही ही अनुभूती घेतली आहे. आमचा हा साक्षात्कार आहे. ओके, आणि हा आमचा अनुभव आम्ही तुमच्या बरोबर सगळ्यांबरोबर शेअर करतोय. का तर तुम्ही हे वापरावं आणि तुम्ही पण ही तुमची एनर्जी वाढवावी. आणि तुम्ही जर फेसाळलेली एनर्जी जगात शेअर केली तर डेफिनेटली आपलं जग जे आहे ते स्वर्गापेक्षा सुंदर आहेच, पण ते आपल्याला पण फील व्हायला लागेल. आणि मग दुसरं स्वर्गात जायची आपल्याला फार घाई करावी लागणार नाही. आपण पृथ्वी तलावरतीच ते एन्जॉय करायला लागतो. ओके, तर मगाशी म्हटलं तसं माइंडफुल राहा. 10 पैकी 8च कामं करा विदाउट स्ट्रेस. आता जर मी स्ट्रेस घेतला, अमिषाने स्ट्रेस घेतला असता, तन्मयीने स्ट्रेस घेतला असता तर ते चेहऱ्यावर दिसलं असतं आणि ते प्रेझेंटेशन वरती पण दिसलं असतं. जर स्ट्रेस फ्री राहतोय तर त्याचा स्ट्रेस येत नाही आणि मग आपण इफेक्टिव्हली एक्सप्रेस करू शकतो. इफेक्टिव्हली आपली एनर्जी दुसऱ्याला ट्रान्समिट करू शकतो, ट्रान्सफर करू शकतो आणि आपण आपल्या बरोबर इतरांना ट्रान्सफॉर्म करू शकतो. ओके, सो हे जर सगळं तुम्हाला करायचं असेल, काम आणि लाईफ म्हणजे वर्क आणि लाईफ याचा जर बॅलन्स साधायचा असेल तर हातातली कामं संपवायची घाई करू नका. प्रेझेंट मध्ये राहून काम करत राहा. पुढच्या कामाचा विचार करू नका. आता इमिजिएटली आता पोहे खाणारच आहात तुम्ही, तर पोहे खाताना प्रत्येक घास अक्षरशः एन्जॉय करा. टीव्ही लावू नका. आता स्क्रीन आपण 1.5 तास 1.25 तास ऑलरेडी पाहिलाय, तर फक्त तुमचा चहा जो पिणार आहात, तो पाणी पिणार आहात, तो पोहे खाणार आहात, अगदी क्षणात राहून खाऊन बघा. तुम्हाला खूप खूप छान वाटेल. आणि अटेन्शन स्पॅन हे रॉकेट सायन्स पेक्षा जर कठीण वाटत असेल तर तसं नाहीये. ही अनुभूती आम्ही अनुभूतीमध्ये घेतली आहे. तुम्ही हा साक्षात्कार घ्या आणि आयुष्य स्वतःचं ट्रान्सफॉर्म करा. ओके, आता दुसरा मुद्दा हा की मला आणि माझ्या या सगळ्या टीमला तुम्हा सगळ्यांबद्दल ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करायचा आहे. तुम्ही गेले 1.25 तास आमचं जे काही आम्ही जे मनापासून सांगायचा प्रयत्न करतोय ते तुम्ही सगळे मनापासून ऐकत असाल याची मला खात्री आहे. याच्यामध्ये पूर्ण काळ आमच्या लॅपटॉपनी, आमच्या मोबाईलनी, तसंच आय होप तुमच्या लॅपटॉपनी, तुमच्या मोबाईलने, इलेक्ट्रिसिटीनी, त्याचप्रमाणे ही जी इंटरनेट फॅसिलिटी आहे त्यांनी कोणीच आपल्याला त्रास दिला नाहीये. त्यामुळे आपण त्यांचे पण सगळ्यांचे ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करू. आणि मी अमिषा, तन्मय, जुईताई आणि माझ्या आणि आमची जी टीम अनुभूती आहे त्या सगळ्या टीमच्या वतीने तुमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. तुम्ही सगळे हे कार्यक्रम आमचा जो ऐकला तो आवर्जून तुमच्या आयुष्यात इम्प्लिमेंट कराल याची मला खात्री आहे. तुम्हाला काहीही अडलं तर कधीही तुम्ही आम्हाला फोन करू शकता. अगदी अनुभूतीतला प्रत्येक टीम मेंबर तुम्हाला सहाय्य करायला, मदत करायला, सपोर्ट करायला, सहकार्य करायला हजर आहे.
कारण आम्हाला माहिती आहे की आम्ही तुम्हाला मदत केली तर ती खरं तर आम्हाला मदत आहे, कारण आमची एनर्जी वाढणार आहे आणि आम्हाला आमची एनर्जी वाढवण्यात खूप खूप इंटरेस्ट आहे. तर त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी ही एनर्जी वाढवण्याचा जो आपला उपक्रम आपण सुरू केला त्यात सहभागी व्हा. खूप खूप धन्यवाद.